Praise God. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Are you all here? तुम्ही सर्वजण इथं आहात का? Is all of you here? तुम्ही सर्व इथं आहात का? Is your whole being here? तुमचं पूर्ण शरीराने, मनाने, अंतःकरणाने इथे आहात. Not just your body, but your mind, your spirit, your soul. फक्त शरीरानेच नव्हे तर तुमच्या आत्म्याने, अंतःकरणाने, मनाने तुम्ही इथं आहात का? We had a wonderful time of worship, blessed time. I want you to appreciate the worship team one more time. आणि खूप सुंदर अशी स्तुती आराधना झालेली आहे आणि वर्शिप टीमचे आम्ही आभार मानतो त्याच्यासाठी. It's not a small thing to bring down the presence of God in this manner. आणि हे थोडकी अशी गोष्ट नाहीये की तुम्ही देवाची जी सानिध्य आहे असं तुम्ही खाली आणत आहात. It's the anointing of the Lord upon those servants. आणि देवाचा अभिषेक त्या प्रत्येक सेवकावरती आहे. And God is pleased when worship arises unto him. आणि परमेश्वर संतुष्ट होतो ज्यावेळेस स्तुती आराधना त्याच्यापर्यंत पोहोचत असते. Because the Bible says God inhabits the praise of his people. कारण देवाचं वचन सांगतं की तो त्याच्या लोकांच्या स्तुतीवरती वस्ती करणारा असा So परमेश्वर God is आहे. enthroned. You made a throne unto God when you gave him worship in this place. आणि ज्यावेळेस तुम्ही इथं स्तुती आराधना केली त्यावेळेस परमेश्वरासाठी इथं तुम्ही सिंहासन बांधले And आहे. right now our God is enthroned आणि आता परमेश्वर त्या सिंहासनावरती in our विराजमान आहे. midst. आपल्यामध्ये तो आहे. Like the king is enthroned तो आपल्यामध्ये तो राजा विराजमान and आहे. reigns over his people, आणि तो त्याच्या लोकांवरती राज्य करत आहे. declaring and decreeing. आणि तो हे घोषणा करत आहे. That's what God is about to do. आणि हेच परमेश्वर करणार आहे. He's going to declare his will over your life. आणि त्याचा जो इच्छा आहे तो तुमच्या जीवनावरती आज घोषणा He's going to करणार आहे. establish his good pleasure over your life. आणि त्याचा जे संतुष्टता आहे ती तुमच्यावरती तो आज प्रस्थापित He's going करणार to आहे. bring things to order concerning your life. आणि तुमच्या जीवनामध्ये व्यवस्थापन तो आणणार आहे येशूच्या The नावामध्ये. God that we serve is a good God. आणि आपण ज्या परमेश्वराची सेवा करत आहे तो एक चांगला परमेश्वर And आहे. I like a responsive audience आणि ज्यावेळेस जे ऑडियन्स असतात त्यांनी उत्तर दिलं तर मला खूप आवडत असतं. because I believe that's the way it must be. आणि माझा असा विश्वास आहे की ते तसंच व्हायला पाहिजे. When the word of the Lord comes to us, we must respond. ज्यावेळेस देवाचं वचन आपल्याकडे येत असतं त्यावेळेस आपण त्याला प्रतिसाद दिला It पाहिजे. is not just enough to just sit silent and still. आणि फक्त शांत बसून राहणं हेच पुरेसं नाहीये. Your heart must be still. तुमचं अंतःकरण शांत राहायला Your पाहिजे. spirit must be still. तुमचा आत्मा शांत राहायला But पाहिजे. your physical being must be active, पण तुमचं जे शारीरिक देह आहे तो ऍक्टिव्ह असला पाहिजे. responding to the word of God. देवाच्या वचनाला प्रतिसाद देणारा असला Because the पाहिजे. word of the Lord brings life to us. कारण देवाचं वचन आपल्याला जीवन आणत असते. The Spirit of God brings life to our mortal bodies. आणि देवाचा जो आत्मा आहे आपल्या शुष्क जे शरीर आहे त्याला तो जीव आणत And असतो. as the word is being ministered, life will manifest in our midst. आणि ज्यावेळेस हे जे देवाचं वचनची सेवा होत असते त्यावेळेस देवाचं जे जीवन आहे ते आपल्यामध्ये येत असतं. The theme of this camp is great exploits. आणि ह्या कॅम्पचं जे शीर्षक आहे महत्कृत्य आहे. I don't know what you think about this theme. आणि मला माहित नाही तुम्ही ह्याच्याबद्दल काय विचार करता. You might be thinking, okay, somebody would have just thought about it. Okay, great phrase, great exploits. आणि तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की कुणीतरी विचार केला असेल महत्कृत्य आणि त्यांनी तसं ठेवलेलं असेल. But that is not how it works. पण ते तसं चालत नाही. Even before the camp was planned by your leaders, by your pastors, आणि तुमच्या पालकांनी आणि पुढाऱ्यांनी हा कॅम्प प्लॅन करण्याच्या आधी सुद्धा God had seen this camp. परमेश्वरांनी हा कॅम्प बघितलेला होता. God had seen each and every single one of you coming for this camp. आणि परमेश्वरांनी बघितलं होतं तुम्हा प्रत्येकाला ह्या कॅम्पमध्ये येताना. In fact, God had seen this morning आणि परमेश्वरांनी आज सकाळची वेळ देखील बघितलेली and where आहे. you will be seated आणि तुम्ही कुठं बसलेले असणार and आहे how ते we will देखील be बघितलेले आहे. feeling. आणि तुम्हाला कसं वाटणार आहे ते देखील त्यांनी because बघितलेलं He's आहे. intimately acquainted with all our ways. कारण त्याला आपले जे सर्व जे मार्ग आहेत तो ते जवळीकतेने जाणत असतो. So great exploits is not your pastor's idea. आणि महत्कृत्य हे तुमच्या पालकांचा विचार नाहीये किंवा त्यांची कल्पना It is नाही. God's idea for His church. आणि ही देवाची विचार आहेत, ही देवाची कल्पना आहे It's God's तुमच्यासाठी, idea for His people. त्यांच्या लोकांसाठी. It's God's idea for you. आणि ही देवाची इच्छा आहे तुमच्यासाठी. You can slap your neighbor, तुमच्या शेजाऱ्याला तुम्ही मारा, shake him or her if you want, त्यांना हलवा तुम्हाला पाहिजे असेल and तर, tell your neighbor, आणि त्यांना तुम्ही सांगा it is God's idea ही देवाची आयडिया आहे for you to live in great exploits. की तुम्ही महत्कृत्यामध्ये जगावं. Man. आमेन. Hallelujah. हालेलुया. Can you believe it this morning? आणि तुम्ही ह्याच्यावरती विश्वास ठेवत आहात. So what I want to convey to you this morning is that this theme is prophetic. आणि मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ही जी थीम आहे आपली प्रॉफिटिक आहे. God prophetically gave this theme to His servants that we can have this camp.
आणि परमेश्वराने भविष्यवर्तक ही आपल्याला थीम दिलेली आहे जेणेकरून आपण हा कॅम्प करू I शकू. want you to know that and believe that with all your heart. आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही याच्यावरती विश्वास ठेवावा तुमच्या संपूर्ण अंतःकरणाने. Don't let this camp be just another camp for you. आणि हा कॅम्प फक्त एक अजून एक कॅम्प असा होऊ नका देऊ I was talking तुमच्यासाठी. to the youth yesterday आणि मी काल तरुणांमध्ये बोलत होतो and I was challenging them आणि मी त्यांना आव्हान दिलेलं and I आहे was telling them, आणि मी त्यांना सांगत होतो let this camp be the burning bush in your life. आणि हा तो जो कॅम्प आहे तुमच्या जीवनामध्ये त्या पेटत्या झुडपाचा अनुभव आणणारा Where you असू द्या. encounter God in a real manner जिथं तुम्ही परमेश्वराची भेट घेत आहात and your life will forever be transformed. आणि तुमचं जीवन ते नेहमीच बदलून जाईल त्याचं That you परिवर्तन get होईल equipped and empowered for great exploits. ज्याच्याद्वारे तुम्ही सशक्त होताल महत्कृत्य And you start करण्यासाठी living the life that God wants you to live. आणि तुम्ही ते जीवन जगू लागताल ज्याची इच्छा Impacting the परमेश्वराची nations of this आहे world. आणि या जगातले जे सर्व राष्ट्र आहेत त्याच्यावरती प्रभाव पाडताल. Turn to your neighbor. तुमच्या शेजाऱ्याकडे वळा Tell your neighbor, त्यांना तुम्ही सांगा this can be a burning bush. हा तो कॅम्प आहे तुमच्या जळत्या This can be a झुडपाचा burning अनुभव bush. असला पाहिजे. Give attention. तुम्ही लक्ष द्या Pay attention. तुम्ही लक्ष द्या Pay attention. लक्ष द्या God is patient with us. आणि परमेश्वर आपल्यासोबत He धैर्यवान keeps आहे repeating his heart for us आणि तो वारंवार त्याचं He अंतःकरण will not आपल्यासमोर remain उघडं करत silent. आहे. तो शांत बसणार नाहीये because he likes to talk to his people. कारण त्याला त्याच्या लोकांशी बोलायला आवडत असते. I don't know about you, but I realized something yesterday. मला तुमच्याबद्दल माहित नाही पण मला एक काल गोष्ट Day समजली one आहे. of camp, कॅम्पचा पहिला दिवस the speakers, the ministers who are ministering here, we have not met before. आणि जे मिनिस्टर्स आणि जे स्पीकर्स इथं सेवा करत आहेत आम्ही कधी आधी भेटलेलो नाहीये I'm meeting most of you for the first time. आणि तुमच्यापैकी कित्येक जणांना मी पहिल्यांदाच भेटत I've आहे. not met Pastor Johnson, Reverend Johnson. मी ब्रदर जॉन्सन यांना भेटलेलो नाहीये. I've not met with Pastor Rahul. पास्टर राहुल यांना मी भेटलो नाही. I've met with Pastor Raju long time back, maybe 15 years back, but both of us don't remember a conversation. It was many years back. I was really young. आणि पास्टर राजू यांना मी जवळपास 15 वर्ष आधी भेटलेलो होतो आणि मी त्यावेळेस खूप तरुण होतो. आम्हाला आम्ही काय बोललो ते पण आठवत नाही. And we didn't have a meeting before this camp. आणि ह्या कॅम्पच्या आधी पण कुठली मीटिंग पण घेतली नाही. We never spoke to each other. आम्ही एकमेकांशी बोललो नाही. Pastor Nilesh called each one of us separately. आणि पास्टर निलेशनी आम्हा प्रत्येकाला वेगवेगळा असं फोन करून आमंत्रित केलेलं And आहे. he told us that the theme for the camp is great exploits. आणि त्यांनी फोन करून आम्हाला सांगितले की कॅम्पचं थीम महत्कृत्य आहे. And he said the theme verse is Daniel 11:32. आणि त्यांनी सांगितलं की थीम वर्स जो आहे तो दानिएल 11:32 आहे. And then he said you have to come and speak. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही येऊन बोलायचं आहे. That's it. तेवढंच, Nothing else. अजून काही So I नाही. checked with him. आणि मग मी त्यांना विचारलं So Pastor, what exactly do you want me to speak? Are you dividing the sessions? Are there a particular topic that you want me to cover? आणि काय तुम्ही कसं तुमची काय इच्छा आहे मी काय बोलावं कुठल्या विशेष अशा विषयांवरती मी बोलायचं आहे का? Pastor just said no. पास्टरांनी सांगितलं नाही. Just stick to the theme. फक्त थीम जे आहे त्याच्यावरती तुम्ही धरून राहा त्याच्यावरती So तुम्ही Pastor बोला. Johnson comes and speaks about knowing Christ आणि पास्टर जॉन्सन आले आणि ते ख्रिस्ताला ओळखण्याबद्दल बोलत and होते progressing in that knowledge. आणि त्याच्यामध्ये वाढण्याबद्दल ते बोलत From होते. Jesus being just a man आणि येशू फक्त एक मनुष्य असा to knowing him पहिला as a होता. prophet मग तो भविष्यवर्तक झाला to knowing him as Lord. आणि मग तो देव झाला. Perfect introduction. एकदम सुंदर त्याचे ते तिथं जाण त्यांना झालेली And then आहे. comes Pastor Rahul आणि मग पास्टर राहुल येतात and he speaks from the book of Joshua, आणि मग ते यहोशुवा ह्या पुस्तकातून ते chapter बोलतात 14. 14व्या अध्यायामधून. The relationship between Caleb and his daughter Aksa. आणि केलेब आणि त्याच्या मुलगीमधला जे नातेसंबंध होतं त्यांनी ते सांगितलं. Lovely depiction. Again the stress is on knowing God as the Father. आणि खूप सुंदर त्यांनी सांगितलेले आहे आणि हे जाणून घेण्याची तुम्हाला मदत करून दिलेली आहे की जो देव आहे त्याला पिता म्हणून तुम्ही ओळखायचं आहे. As he is ministering, I am seated down there आणि ते इथून वचनातून सेवा करत असताना मी तिथे बसून and I होतो am thinking, this guy looked into my notes. आणि मी विचार केला की ह्या व्यक्तीने माझे नोट्स बघितले का? Because next step was my workshop with the youth. कारण त्याच्यानंतर माझा तरुणांसोबत वर्कशॉप होता. And the topic given to me was the crucial role of youth. आणि मला जो विषय दिला होता तो हे होता की तरुणांचं जे महत्त्वाचं कार्यभार आहे मंडळीमध्ये A त्याच्यावर. sister was translating for me. आणि मी त्यांच्यासाठी भाषांतर करत होते. And guess what? आणि काय ओळखा तुम्ही? I was speaking from the book of Joshua about the life of Caleb. आणि मी यहोशवाच्या पुस्तकातून शिकवत होतो आणि कालेबाच्या जीवनावरती शिकवत होतो. And Pastor Raju was not even here at that point of time. आणि पास्टर राजू त्यावेळेस तिथे नव्हते सुद्धा. And I spoke about Caleb at the age of 85 having a youthful mindset. And I told that age is all about the mindset.
आणि मी त्यांना शिकवत होतो की जो कालेब होता तो 85 वर्षाचा होता, पण त्याचं जे मन होतं त्याचं ते तरुण असं होतं. आणि मी त्यांना तेच शिकवलं की वय जे आहे ते फक्त एक विचारसरणी आहे. The importance of renewing your mind आणि तुम्ही नेहमी मनाचं नूतनीकरण केलं and पाहिजे staying young in the mind, आणि मनामध्ये तुम्ही तरुण राहायला that you पाहिजे, can do great exploits for the Lord. ज्याच्याद्वारे देवासाठी तुम्ही महत्कृत्य करू Even शकता. at 85, feel like 40. आणि तो 85 वर्षाचा होता तरी सुद्धा तो 40 Stay असल्याचा at the वाटत prime होता. of your life आणि तुमच्या जीवनाच्या तारुण्यामध्ये तुम्ही राहा by meditating on the word of God. देवाच्या वचनावरती मनन करण्याद्वारे. Then after that we had tea, all that, and we came, and here comes Pastor Raju. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी पास्टर राजू You all know आले what he ministered. आणि तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे त्यांनी काय शिकवलेलं I आहे. was stunned. आणि मी तिथे आश्चर्यचकित झालेलो आहे. He spoke about Caleb. त्यांनी पण केलेब बद्दल शिकवलेलं He आहे spoke about give me that mountain. आणि त्यांनी शिकवलं की ते पर्वत जो आहे We तो have not तुम्हाला met दे. with each other. We did not discuss with each other. आम्ही एकमेकांना भेटलो नाही, आम्ही हे एकमेकांसोबत And he's ह्याच्यावरती talking the discussion नाही same thing केलं. from a different angle. आणि त्यांनी त्याच गोष्टीबद्दल दुसऱ्या पैलूनी शिकवलेलं He's आहे. talking about conviction. ते टोचणीबद्दल बोलत आहेत. Caleb was a man of conviction. आणि तो एक असा मनुष्य होता की त्याला देवाची कडून टोचणी येत असे. He was consecrated on the Lord. He wholly followed the Lord. आणि तो नेहमी देवावरती त्याचं लक्ष असेल, त्याच्यावरतीच तो त्याचं सर्व लक्ष देत असे. And that he had endurance or stamina. आणि तो नेहमी धैर्यवान होता आणि त्याच्याकडे तो स्टॅमिना होता. You tell me. आणि तुम्ही मला सांगा, You and I should be dumb, foolish if not to believe that God is speaking to us. आणि मला तुम्हाला सांगू द्या की आपण मूर्ख असू जर का हे विश्वास ठेवत Come on, नाही की give the Lord परमेश्वर a hand of आपल्याशी praise. बोलत नाहीये. Hallelujah. And this is true. Why am I saying to you all this? आणि मी तुम्हाला हे का सांगत आहे? Because you must understand, nobody asked us to preach from Joshua. Nobody asked us to pick the character called Caleb. Nobody asked us to focus on that attitude of Caleb. None of those things were mentioned to us. आणि आम्हाला कुणी सांगितलं नाही की यहोशूआच्या पुस्तकातून तुम्हाला शिकवायचं आहे, केलेबवरती शिकवायचं आहे. कुणीच आम्हाला हे सांगितलं नाहीये. But actually one person did. आणि फक्त एकाच व्यक्तीने His सांगितलं name is आहे Holy Spirit. आणि तो पवित्र आत्मा And आहे. the Holy Spirit spoke to us. आणि पवित्र आत्मा आमच्याशी बोललेला आहे. And the Lord is speaking to you. आणि परमेश्वर तुमच्याशी बोलत आहे. This is your burning bush. आणि हा तुमचा जळता The झुडूप bush आहे. has been burning since yesterday. आणि कालपासून तो त्यांनी पेट घेतलेला आहे. Now it's time for you to turn your attention to the bush. आणि ही तुमची वेळ आहे की त्या झुडपाकडे तुम्ही लक्ष The द्यायचं Spirit of आहे. God is trying to get your attention. आणि देवाचा जो आत्मा आहे तुमचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न If you करत give him आहे. attention, your life will not be the same again. आणि जर का त्याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं तर तुमचं You'll आधीसारखं start to जीवन live राहणार out नाही. mighty exploits for the Lord. आणि त्याच्यासाठी तुम्ही महत्कृत्य करू लागतात. Praise God. देवाला स्तुती असो. Praise Jesus. प्रभू येशू ख्रिस्ताला Hallelujah. स्तुती असो. Turn to your neighbor and say, you're not here by accident. आणि तुम्ही शेजाऱ्याला सांगा की त्या अपघाताने मी नाहीये. I want to declare over you that you're going to do mighty exploits. आणि मला तुमच्यावरती हे घोषित करायचं आहे की तुम्ही महत्कृत्य करणार How many आहात. of you want to do mighty आणि exploits? किती जणांना महत्कृत्य करायचे आहेत. And the Lord will give it to you. आणि परमेश्वर ते तुमच्यासाठी करणार आहे. Because it is the heart for you. कारण ते त्याचं तुमच्यासाठी असणारं अंतःकरण आहे. Jesus told his disciples आणि येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना सांगितलं in John chapter 14 and verse 12. आणि योहान ह्याचा 14व्या अध्याय आणि 12व्या वचनामध्ये, Truly, truly I say to you, he who believes in me, the works that I do, he will do also. And greater works than these, he will do because I go to the Father. मी तुम्हाला खचित सांगतो, मी जे कृत्य करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करेल आणि त्यापेक्षा मोठी करेल, कारण मी पित्याकडे जातो. That is God's heart for you. आणि हे परमेश्वराचं तुमच्यासाठी That's his अंतःकरण heart आहे. for the disciples. त्याच्या शिष्यांसाठी हे त्याचं अंतःकरण आहे. Not in any way you will have a lesser impact than the ministry of Jesus. आणि येशू ख्रिस्ताची जी सेवा होती त्याच्यापेक्षा कमी तुमचा प्रभाव पडेल असं होणार How नाही. many of you know that his ministry was impactful? किती जणांना माहित होतं की त्याची जी सेवा होती ती प्रभावशाली होती. His ministry was so impactful that John goes on to write and say, आणि त्याची जी सेवा होती ती इतकी प्रभावशाली होती की योहान त्याच्याबद्दल लिहितो, all the things that he did, जे काही त्यांनी केलेलं आहे, if we were to write, जर का आम्ही लिहायचं असेल, all the books in the world cannot contain it. सर्व पुस्तकं ह्या जगामधली ते त्याला समावू शकणार नाही. And that Jesus is saying that you will do greater works than these. आणि तो प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की ह्याच्यापेक्षा महान तुम्ही कृत्य It करणार is आहात. difficult to believe with our small brains. आणि एवढ्या लहानशा मेंदूने ह्याच्यावरती विश्वास ठेवणं अवघड आहे. But you don't have to believe with your brain. कारण पण तुम्हाला तुमच्या मेंदूने ह्याच्यावरती We विश्वास believe with your ठेवायचा heart. आहे. तुमच्या अंतःकरणाने तुम्हाला ह्याच्यावर विश्वास Believing is ठेवायचा an आहे. ability from God. विश्वास ठेवणे ही देवाकडनं आलेली कुवत असते. Hallelujah. हालेलुया. So your works are going to
exceed the impact of the works of Jesus. आणि तुमचे जे कृत्य आहेत ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृत्यांपेक्षा महान असे असणार No, आहेत. not that you will overshadow his works. आणि त्याच्यापेक्षा तुम्ही वरचढ असे होणार नाही. It just means that your works, your glory is ever growing. आणि त्याचा अर्थ फक्त हा होतो की तुमचं जे गौरव आहे ते वाढणार Because you are असणार in आहे. Christ. कारण तुम्ही ख्रिस्तामध्ये And आहात. Christ has gone to be with his Father. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या पित्याकडे And he गेलेला has sent आहे. us his Holy Spirit. आणि त्यांनी आपल्याला त्याचा पवित्र आत्मा And not दिलेला like आहे. Moses or Elijah, आणि फक्त मोशे किंवा एलियाप्रमाणे we have नाही. received a different dynamics with the Holy Spirit. आणि आपल्याला पवित्र आत्म्याचा एक वेगळा पहिलूच It's an मिळालेला ever आहे. growing glory. आणि ते एक वाढणारा गौरव It is आहे. never fading. ते कधी बुजून जाणार नाही. The glory upon the face of Moses जे गौरव मोशेच्या चेहऱ्यावरती उतरून आलं faded होतं away. ते निघून गेलं. And he didn't want the people to see that it was fading away. आणि त्याला बघायचं, त्याला लोकांना बघू द्यायचं नव्हतं की ते जात So he आहे. put a veil over his face. म्हणून त्यांनी त्याचा जे चेहरा आहे तो आच्छादला. But the glory that we have पण आपल्यावरती जो गौरव will आहे never fade. ते कधीच बुजणार नाही. Hallelujah. Unfading glory. ते कधीही न जाणारा असा गौरव Ever आहे. growing glory. नेहमीच तो वाढत You are going राहणारा from असा glory आहे. to glory. तुम्ही गौरवामधून गौरवामध्ये जाणार When आहात. you walk with Jesus, it's all about progress. आणि ज्यावेळेस तुम्ही येशूमध्ये चालता त्यावेळेस नेहमी बढती होत When you असते. listen to his word, it's all about progress. ज्यावेळेस तुम्ही त्याच्या वचनाचं ऐकत असता त्यावेळेस तुमची बढती When होत you follow असते. his decrees and commandments, it's all about progress and growth. आणि ज्यावेळेस तुम्ही त्याची आज्ञा पालन करत असता त्यावेळेस तुम्ही नेहमी बढती होत If a असता. Christian were to say, I'm not having growth, it's because he's not listening to God. आणि जर काही ख्रिस्ती म्हणत असेल की माझ्यामध्ये ती बढती नाहीये तर त्याचा अर्थ हे होतो की तुम्ही देवाचं ऐकत नाहीये. The only reason for stagnancy आणि स्थैर्यता असणे किंवा तुम्ही थांबून जाणे एका is ठिकाणी because you are staying away from the word of God. ते ह्याच्यासाठी आहे कारण तुम्ही देवाच्या वचनापासून If लांब you get जात into the word आहात. of God, जर का तुम्ही देवाच्या वचनामध्ये गेलात, glory will descend upon you. तर त्याचा गौरव तुमच्यावर You will renew your youthfulness. आणि तुमचं जे तारुण्य आहे त्याचं तुम्ही नूतनीकरण That करत glory राहताल. will keep renewing your mind. आणि त्या गौरवाद्वारे तुमचं मनाचं नूतनीकरण होत And you'll do राहील. great exploits all the days of your life. आणि तुमच्या जीवनाचे संपूर्ण दिवस तुम्ही महत्कृत्य करत The राहता. question is, are you ready? प्रश्न हा आहे की तुम्ही तयार आहात का? Are you ready? तुम्ही तयार आहात का? What Jesus did प्रभू येशूने जे केलं is only a foretaste of what God wanted to do through his church. आणि ते फक्त थोडक्यात दाखवणं होतं की देवाला काय करायचं आहे त्याच्या मंडळीसाठी. All the things that he did, जे काय त्यांनी केलं, right from turning the water into wine, त्या पाण्याला त्यांनी वाईन मध्ये बदललेलं and आहे. all the miracles, the signs, the wonders, आणि जे काय चिन्ह चमत्कार त्यांनी the केले आहेत healings, the deliverances, the multiplication, आणि जे त्यांनी बढती केलेली आहे, ज्याच्याद्वारे त्यांनी आरोग्य दिलेलं आहे, सुटका दिलेली the आहे supernatural acts that he did आणि सर्व अलौकिक त्यांनी जे चिन्ह चमत्कार केले, is just a foretaste फक्त ते थोडीशी चव आहे. of what he was about to do through the church. आणि ते फक्त ह्याची थोडीशी चव आहे की तो Do you मंडळीद्वारे know काय what is the करणार आहे. church? आणि तुम्हाला ठाऊक आहे की मंडळी काय Do you know आहे who is the Christian? आणि तुम्हाला ठाऊक आहे की ख्रिस्ती कोण आहे. Now Jesus said, if a grain remains alone, it produces nothing. आणि प्रभू येशू ख्रिस्तांनी सांगितलं जर का एक जो बीज आहे जर का तो एकटा राहिला तर त्याच्याद्वारे काही होऊ शकत But if it नाही. falls to the ground and dies, it But- produces much. पण जर का ते भूमीवरती पडून मरण पावलं तर त्याच्याद्वारे फलद्रुपता येते. God, the great sower, आणि परमेश्वर जो महान असा बी पेरणार आहे sowed that one seed by the name Jesus Christ. त्यांनी त्या एका बीची पेरणी केलेली आहे ज्याचं नाव प्रभू That येशू ख्रिस्त आहे. seed fell to the ground and died. आणि ते जे बी आहे ते त्या जमिनीवरती पडलं आणि And मरण we all are पावलेलं the आहे. harvest that seed produced. आणि आपण त्या सर्व त्या बियाची आपण ती The कापणी church आहोत. in your town means आणि तुमचं जे मंडळी आहे त्याचा अर्थ many Christians, many Christs are in that town. की त्या शहरामध्ये पुष्कळशे ख्रिस्ती आहेत. The church in your village येशू means आहेत. तुमच्या गावामध्ये चर्च असणं many म्हणजे Jesus are walking in that village. त्या गावामध्ये भरपूर येशू चालत आहेत. Christians in a community means ख्रिस्ती एका समाजामध्ये त्याचा अर्थ हा होतो everywhere you turn, you will see Christ. जिथं कुठं तुम्ही जाताल तुम्हाला येशू That's what it दिसेल. means. त्याचा अर्थ तो होतो. But we don't know about these things. पण आपल्याला ह्या गोष्टी ठाऊक That's नाही. why we are living a beat life, म्हणून आपलं जे जीवन आहे ते असंच आहे. a depressed life, आपण दुःखी आहोत a low life. आणि आपण नेहमी न्यूनगंडामध्ये असतो. Because you don't know that you are Christ, कारण तुम्हाला ठाऊक नाही की that तुम्ही He ख्रिस्त lives आहात, inside of you. की तो तुमच्यामध्ये And जगत where you आहे are Christ's,
आणि तुम्ही त्याच्यासाठी त्याचे प्रतिनिधी आहात. And where you go, Christ goes. आणि जिथं तुम्ही जाताल तिथं प्रभू He will जाईल. never leave you nor forsake you. तो तुम्हाला कधी सोडणार नाही व टाकणार When नाही. God sends you somewhere, जिथं कुठं परमेश्वर तुम्हाला it is पाठवेल not you who are going there. तिथं तुम्ही जात It नाहीये. is Christ, Jesus Christ going to that place. आणि तिथे प्रभू येशू ख्रिस्त जात आहे. And what Christ did आणि जे प्रभू येशू ख्रिस्ताने and what केले Christ can do आणि जे काय तो करू शकतो can be accomplished through you. ते तुमच्याद्वारे पूर्ण होऊ शकतं. Because the Bible says, कारण पवित्र शास्त्र As सांगत he आहे is, जसा तो आहे so are we तसे आपण in आहोत this world. ह्या जगामध्ये. Somebody give God glory. आपण देवाला गौरव देऊया. Hallelujah. हालेलुया. Praise God. Praise God. Praise The church is called to fill the whole earth with the knowledge of the glory of God. आणि मंडळीची स्थापना ह्याच्यासाठी झाली की संपूर्ण पृथ्वीला त्यांनी देवाच्या गौरवाने भरायचं The आहे. whole world, say the whole world. संपूर्ण The जगाला whole earth. संपूर्ण पृथ्वीला The whole earth will be filled with the knowledge of the glory of God. आणि संपूर्ण जी पृथ्वी आहे ती the देवाच्या church. गौरवाने भरून जाईल मंडळीद्वारे. Through the church. मंडळीद्वारे Through the Christian. ख्रिस्ती लोकांद्वारे. Hallelujah. हालेलुया. You can be placed in a town where nobody knows about Jesus. आणि तुमची कदाचित स्थापना अशा शहरामध्ये झाली असेल जिथं कोणीच येशूला ओळखत But you're नसेल, placed there पण तुमची तिथं स्थापना to झालेली spread आहे the fragrance of Christ. ज्याच्याद्वारे तुम्ही येशूचा सुगंध तिथे From the देऊ next day शकता. morning, दुसऱ्या दिवशी the सकाळपासून people in that town, त्या शहरामधील जे लोक आहेत they'll wake up. ते उठतील, They'll come out of their beds त्याच्या They'll बिछानातून ते open बाहेर the येतील, windows. ते खिडक्या उघडतील and they'll smell आणि ते वास घेऊ लागतील Christ ख्रिस्ताला. because you are there in that town. कारण त्या शहरामध्ये तुम्ही You're आहात called to be the fragrance of Christ. आणि तुम्हाला ख्रिस्ताचा सुगंध होण्यास बोलवलेला You're आहे. called to be the salt of the earth. या पृथ्वीचं मीठ म्हणून तुम्हाला Well, you बोलवलेलं know what आहे. salt will do? आणि तुम्हाला ठाऊक आहे का मीठ काय करतं? Next time you go to the mess hall, आणि पुढच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही मीठ विकत घ्यायला जाता ask them to serve you curry without salt. त्यांना तुम्ही ज्यावेळेस एका हॉटेलमध्ये जाताल त्यावेळेस तुम्ही त्यांना सांगा करीमध्ये कुठलंही मीठ न घाता द्या. You are not going to enjoy your meal तुम्हाला तुमचं जेवण आवडणार नाही. because salt is what gives flavor. कारण त्याच्यामुळे चव येते. The church gives flavor to life on this earth. आणि जे मंडळी आहे ती ह्या जगाला चव देत आहे. You may feel like a minority in this place. आणि तुम्हाला वाटत असेल की आम्ही थोडकेच आहोत. You may think that you're a minority in this nation. या राष्ट्रामध्ये आपण थोडकेच आहोत. The census might say that. आणि census might say that. सेन्सस ते सांगेल. Maybe the statistics might say that. आणि कदाचित स्टॅटिस्टिक्स असं सांगेल. But salt, you don't put 1 kilo of salt into a curry. पण तुम्ही 1 किलोभर मीठ घालत नाही You करीमध्ये. just sprinkle some salt and it will do its work. आणि ते फक्त आपण थोडकंसं चिमूटभर तिथे घालत असतो आणि त्याच्यामुळे चव येत Little असते. is less छोटंच आहे ते. in the natural. आणि नैसर्गिकमध्ये थोडं म्हणजे थोडंच But असतं. in the spiritual, पण अलौकिक जगामध्ये like salt, मिठाप्रमाणे less is more. लहान म्हणजे जास्त. Hallelujah. Somebody Hallelujah. receive this. आणि Somebody कुणीतरी याचा receive this. स्वीकार करा You आज might be सकाळी. looking at yourself as something small, something insignificant. आणि कदाचित तुम्ही स्वतःला थोडकं असं लेखत असाल. You might be counting, oh, I am only this much in my church. आणि तुम्ही कदाचित गिनती करत असाल की माझ्या मंडळीमध्ये And फक्त all एवढंच around me, आहे. it's all the world, just the world, anti-Christian outfits. आणि मी बघत आहे की मी संपूर्ण जगामध्ये मी आहे आणि मी तिथं मावत नाहीये, माझी तिथं बरोबर मी बसत नाहीये. Doesn't matter. त्यांनी काही फरक पडत नाही. Less is more. जे थोडकं आहे ते जास्त आहे. Hallelujah. And you're called to Hallelujah. spread. आणि तुम्हाला ते तिथं स्प्रेड करण्यासाठी बोलवलेलं The आहे. kingdom of God is equated to a little leaven. Little leaven. Leaven east, little east. आणि जे देवाचं जे राज्य आहे त्याचे लोक आहेत त्या बेखमीर सारखे आहेत. Which a woman took and hid in 3 pecks of flour. आणि ते जे स्त्री आहे तिने ते त्या पिठामध्ये घातलेले Now आहे. what is it about the kingdom of heaven? आणि मग Little leaven hid in 3 pecks of flour. आणि मग देवाचं राज्य काय आहे ते त्या बेखमीर सारखं आहे जे You know त्या that little पिठामध्ये घातलं leaven will जातं. leaven the whole lump of dough. आणि त्या बेखमीरमुळे जे पूर्ण जे पीठ आहे ते फुकून जाणार Before आहे. soon the dough will rise. आणि ते जे पीठ आहे ते फुगणार The आहे. dough will rise. ते जे पीठ आहे ते फुगणार आहे. The effect of the leaven will spread across the dough. आणि ते बेखमीर आहे त्याचा जो प्रभाव आहे ते पूर्ण पिठावर होणार आहे. That's how the church is supposed to be. आणि तसंच मंडळीने असलं पाहिजे. Hallelujah. Hallelujah. Praise God. Praise So God. don't wait to see, oh, I don't feel like I'm able to do anything. आणि असं तुम्ही समजून घेऊ नका की मला काहीच करता येत नाही. Moses felt like that till he met with the burning bush.
आणि मोसेसला पण तसंच वाटत होतं जोपर्यंत त्याला जळत्या झुडपाचा अनुभव At आला this नाही. camp, you will encounter your burning bush. या कॅम्प मध्ये तुम्ही त्या जळत्या झुडपाचा And the अनुभव Lord will घ्या. reveal to you आणि परमेश्वर तुम्हाला प्रकट what He करेल plans for you to be. त्याची योजना आहे तुमच्यासाठी. You're called to be a history maker. तुम्हाला एक इतिहास घडवणारा बनवणारा You're called to आहे. shake the nations of this world. आणि या जगाचे राष्ट्र हलवणारा तुम्हाला In बनवलेला your आहे. circle, तुमच्या in गटामध्ये your sphere of influence, आणि जिथं तुमचा प्रभाव पडतो तिथे faithfully do what God has called you to do. विश्वासूपणे ते करा जे परमेश्वराने तुम्हाला करण्यास पाचारण केलेलं आहे. Pretty soon you will be amazed to realize आणि खूप लवकर तुम्हाला हे दिसून येईल the effect that you could make ज्याच्यात तुमचा जो प्रभाव पडलेला आहे because तो God was with you. कारण परमेश्वर तुमच्या सोबत होता. Hallelujah. हालेलुया. Praise God. Praise God. Praise God. Praise God. And if the Lord is speaking to you, I want you to just celebrate it. Just receive the word with gladness. You can sing, dance, jump, do what it takes to let God know that you're receiving the word. आणि जर का तुम्ही तुमच्याशी Let God परमेश्वर know that you're बोलत आहे receiving तर the त्याला तुम्ही word. प्रतिसाद द्या. तुम्ही टाळ्या वाजवू शकता, तुम्ही उड्या मारू You have शकता freedom in this place आणि त्याला तुम्ही दाखवून द्या की हे वचन जे आहे तुम्ही ते to स्वीकारत express your आहात. devotion unto God. आणि तुमच्याकडे ते स्वातंत्र्य आहे या जागेमध्ये तुमचं जे डिवोशन आहे ते परमेश्वराला दाखवायसाठी. Let us turn to the key verse. आणि आपण हे जे वचन आहे ते बघणार Daniel आहोत. chapter 11 and verse 32. दानिएल ह्याचा 11वा अध्याय आणि 32वा वचन. पण जे लोक आपल्या देवास ओळखतात ते बलवान होऊन थोर कृत्य करतील. Read the full verse. I don't know how that is. जे करारा संबंधाने दुष्ट वर्तन करतात त्यांना तो खुशामत करून भ्रष्ट करील. पण जे लोक आपल्या देवास ओळखतात ते बलवान होऊन थोर कृत्य करतील. So this verse talks about a contrast. आणि हे जे वचन आहे ह्याच्यामध्ये आपल्याला विरोधाभास आढळून येत आहे. The first part of that verse जे त्याचा जो पहिला भाग आहे is about someone. ते It's about someone. आणि ते कोणाबद्दल तरी आहे. By smooth words he will turn to godlessness those who act wickedly toward the covenant. आणि त्याच्यामध्ये असं दिलं जे करारा संबंधाने दुष्ट वर्तन करतात त्यांना तो खुशामत करून भ्रष्ट So that करेल. is about someone. आणि ते कोणाबद्दल तरी आहे. The next part of the verse is us. It's about us. आणि जे दुसरा भाग आहे तो आपल्याबद्दल आहे त्या But the people वचनाचा. who know their God will display strength and take action. पण जे लोक आपल्या देवास ओळखतात ते बलवान होऊन थोर कृत्य करतील. The first part of this is it's a prophecy. It's a prophecy. आणि ही जे आहे एक भविष्यवाणी It's a आहे. prophecy about the Antichrist. आणि जो अँटिक्राइस्ट आहे त्याच्याबद्दल ही भविष्यवाणी झालेली When the आहे. Antichrist agenda is being played out in the world, there is something in stark contrast happening. आणि मग ज्यावेळेस जो ख्रिस्त विरोधी आहे तो या जगामध्ये येत आहे त्यावेळेस विरोधाभासमध्ये काहीतरी होत आहे. I'm not going to talk much about the Antichrist because it's probably for another session, another workshop, another conference maybe. But just want you to know, the Bible talks about the Antichrist, the person of the Antichrist. It's the one person who is not yet revealed. आणि जो ख्रिस्त विरोधी आहे त्याच्याबद्दल पवित्र शास्त्र सांगत आहे जो आपल्या समोर अजून प्रकट झालेला नाहीये. It talks about the Antichrist. आणि ते त्याच्याबद्दल बोलणं जात आहे. Then it talks about many Antichrists who have already come into this world. आणि मग जे अजून पुष्कळ जे ख्रिस्त विरोधी ह्या जगामध्ये आलेले आहेत त्याच्याबद्दल ते बोलत It आहे. also talks about the spirit of Antichrist which is already in the world. आणि ख्रिस्त विरोधी जो आत्मा आहे तो आधीच या जगामध्ये आहे त्याच्याबद्दल सुद्धा ते So the बोलत person आहेत. of the Antichrist is only to come. आणि फक्त जो खरा ख्रिस्त विरोधी आहे That तो one यायचा character by the राहिलेला आहे. name, by the depiction, personality who is Antichrist. तो एकच ज्याला आपण ख्रिस्त विरोधी म्हणून तो जो येणार आहे. But we will not be here to see him. पण आपण इथं नसणार आहे त्याला The church will बघण्यासाठी. be taken. तोपर्यंत मंडळी जी आहे तिचं स्वर्गारोहण But होणार the आहे. spirit of the Antichrist is already at work. पण त्याचा जो आत्मा आहे जो ख्रिस्त विरोधाचा आत्मा आहे तो From the आधीच time इथं the church was कार्यरत आहे. born. ज्या क्षणापासून मंडळीची स्थापना झाली तेव्हापासून Many Antichrist, many characters with the nature of the Antichrist have come and gone. आणि पुष्कळशे असे लोक आलेले आहेत ज्यांच्यामध्ये ख्रिस्त विरोधी असण्याची ती क्षमता होती. But they can't prevail पण ते तिथे राहू शकले नाही. because of what the second part of the verse says. Because the people who know their God
will display strength and take action. कारण ह्याचा जो दुसरा भाग आहे वचनाचा, त्याच्यामुळे की जे लोक आपल्या परमेश्वराला जाणतात ते बलवान होऊन महत्कृत्य So this करतील. verse basically says when evil is rampant upon the earth, आणि ह्याचा अर्थ थोडक्यात असा होतो की ज्या वेळेस दुष्टता ह्या जगावरती येत असते आणि राज्य in करत stark असते, contrast there is a set of people who will display strength and take action. आणि त्याच्या विरोधामध्ये असे लोक उभे राहणार आहेत जे ते बलवान असणार आहेत आणि ते कृत्य करणार Who आहेत. are they? आणि ते कोण आहेत? They're the ones who know their God. ते असे लोक आहेत ज्यांना आपला परमेश्वर ठाऊक आहे. So the Bible says darkness will cover the earth. आणि पवित्र शास्त्र सांगतं की पृथ्वीला या अंधकाराने आच्छादला आहे Deep darkness will cover the people. आणि जे लोक आहेत त्यांच्यावरती ते अंधकार आच्छादणार आहे. But the Lord will shine upon you पण परमेश्वर त्याचा मुख्य प्रकाश तुमच्यावर because you काढणार know आहे. your God. कारण तुम्हाला तुमचा Because you परमेश्वर know माहित आहे. Jesus. कारण तुम्हाला येशू माहित Christ आहे. will rise upon you. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यावरती His उभे glory राहणार will आहे. shine upon you. त्याचा गौरव तुमच्यावर In the प्रकट midst होणार of आहे. darkness, you will illumine light. आणि त्या अंधकारामध्ये तुम्ही तो प्रकाश प्रकट करणार You're आहात. called to be the city on a hill. आणि तुम्हाला त्या डोंगरावरती ठेवलेल्या शहराप्रमाणे तुम्ही असणार आहात. Let your light shine. तुमचा जो प्रकाश आहे तो पडू द्या. Turn to your neighbor and say, let your light shine. तुमच्या शेजाऱ्याला सांगा की तुमचा प्रकाश पडू Let द्या. your light shine. तुमचा प्रकाश पडू द्या. It's all about knowing your God. आणि तुमच्या देवाला जाणण्याबद्दल हे आहे. Hallelujah. हालेलुया. So this set of people, they will display strength and take action. They will do great exploits. They are not going to submit to the evil, wicked system of this world. आणि हे जे लोक आहेत हे परमेश्वराला जाणणार आहेत, ते बलवान होणार आहेत, महत्कृत्य करणार आहेत आणि या जगामधली जी दुष्टता आहे त्याच्या समोर ते वाकणार नाहीये. They're not going to surrender to the dominant system of this earth. आणि ह्या जगावरती जे राज्य करणार आहेत त्यांच्याकडे ते सरेंडर करणार नाही. They're not going to follow the trends of this world. आणि हे जे जगाचे रीती आहेत त्याच्यानुसार ते चालणार When the नाही. world goes in this direction, जर का जग एका दिशेने जात आहे, those who know their God जे लोक आपल्या परमेश्वराला will जाणतात go this direction. ते ह्या दिशेने जातील. When the whole world is going one direction, जेव्हा संपूर्ण जग एका दिशेने जाते, those who know their God जे लोक त्यांच्या देवाला will be जाणतात rebels to the system of this world. ते हा जे जगाच्या रीती आहेत त्याच्याशी ते बंड करणार You आहेत. will rebel against the system of this world. या जगाच्या रीतीशी तुम्ही बंड करणार Daniel and आहात. his friends rebelled against the system that was established by the king. आणि दानिएल आणि त्याचे जे मित्र होते त्यांनी बंड केलेला आहे, जे पद्धती होते त्या राजाने प्रस्थापित केलेले. Not because he was a lawbreaker, आणि तो नियम तोडणारा होता म्हणून नाही, because he was under a greater authority. कारण तो एक महान अधिकाराखाली होता. Anything that contradicted the greater authority, he refused to obey. आणि जे काय त्या अधिकाराच्या विरोधात होतं त्यांनी त्याला त्याच्या समोर वाकण्यास मनाई So they केली did not bow before the golden image. आणि म्हणून ते जे गोल्डन इमेज होतं, जी मूर्ती होती त्याच्या समोर ते नमले They did नाही. not worship anything other than God. आणि देवाच्या विरहित त्यांनी कोणाची स्तुती आराधना केलेली They नाही. did not pray to a foreign God. त्यांनी एक बाहेरच्या देवाला त्यांची स्तुती आराधना केलेली नाहीये. And his friends were thrown into the fire. आणि त्याचे जे मित्र होते त्यांना अग्नीत टाकण्यात आलं. They came out of it ते तिथून बाहेर आले. unscorched. त्यांना कुणी स्पर्शही करू शकले नाही. Unaffected. त्यांना काही झालं सुद्धा Not नाही. even the smell of smoke was upon them. आणि त्यांच्याकडनं ते Their अग्नीचा hair किंवा धुराचा remained वास पण inside the होता. fire. त्यांचे केस सुद्धा तसे राहिले They त्या came out of fire, आगीमध्ये. the hair is still on their head. त्या आगीमध्ये त्यांचे केस सुद्धा तसे The राहिले. people who pushed them into the fire, they got burned and died. ज्या लोकांनी त्यांना अग्नीत त्यांना टाकलं ते तिथं जळून But मेलेले they did आहेत. not. पण ते मेले नाही. Daniel was thrown in the lion's den. आणि दानिएलला त्या सिंहाच्या गुहेत टाकण्यात आलं. The hungry lions went on a fast. आणि जे भुकेले सिंह होते त्यावेळेस ते उपासावर गेले. Because God called these lions to go on a fast. कारण परमेश्वराने त्यांना त्या उपासावर जाण्यास भाग Are you पाडलेला getting आहे. something here? तुम्हाला काय समजत आहे Those का? who know their God जे लोक आपल्या will do परमेश्वराला mighty जाणतील exploits. ते महत्कृत्य When the world करतील. goes in one direction, ज्यावेळेस संपूर्ण Don't जग follow एका the दिशेने trend. जाईल, त्यांच्या त्या रीतीने तुम्ही जाऊ don't follow नका. the patterns of this world. त्या जगाच्या रीतीने Do तुम्ही not be जाऊ नका. conformed to the patterns of this आणि world. ह्या जगाशी तुम्ही समरूप होऊ नका. But by the renewing of your mind, पण तुमच्या मनाच्या be नूतनीकरणाने transformed. तुमचं परिवर्तन होऊ be द्या. transformed तुमचं परिवर्तन by the होऊ power द्या. of God's word. आणि देवाच्या Obey the वचनाच्या word of सामर्थ्याद्वारे God. त्याच्या तुम्ही Stand with the word आज्ञापालन of करा. God. त्याच्यामध्ये तुम्ही उभे You will राहा. not be disappointed. आणि तुम्ही कधीच You will not be निराश होणार नाही. disappointed. तुम्ही कधीच निराश होणार नाही. Hallelujah. हालेलुया. Praise God. देवाला Praise स्तुती असो. God. And I'm sure that everyone is excited about the phrase great exploits. आणि माझा विश्वास आहे की सर्वजण उत्तेजित आहेत या महत्कृत्य हे जे शब्द And right ऐकल्यानंतर. from the time I got saved, I was excited about this one phrase, great exploits. आणि ज्या वेळेस परमेश्वराने सांगितलं त्यावेळेस मी सुद्धा खूप उत्तेजित होतो. Miracles, signs and wonders excite us.
आणि ज्यावेळेस चिन्ह चमत्कार होत असतात त्यावेळेस आपण उत्तेजित होत असतो. It must excite us. आणि त्याच्याद्वारे आपण उत्तेजित झालोही पाहिजे. But there is something that must excite you even more. आणि त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी आहे ज्याच्याद्वारे That is what तुम्हाला all the उत्तेजन ministers of मिळालं God are पाहिजे. speaking to you and emphasizing here. आणि हेच देवाचे सेवक तुम्हाला आणि त्याला Hallelujah. लोकांना जाणून देण्यासाठी Praise God. देवाची स्तुती असो. I'm telling you, without laying hands on anybody, some of you are going to get healed today. आणि कोणावरती हात न ठेवता तुम्हाला आज आरोग्य So मिळणार आहे. the glory will go to God, not to man. आणि तुम्ही मनुष्याकडे नाही तर देवाकडे तुम्ही God has बघायचं a way आहे. of doing things. आणि परमेश्वराकडे एक पद्धत आहे गोष्टी करण्याची. And I believe we are in that time and season आणि माझा विश्वास आहे की आपण त्या वेळेमध्ये आहोत आणि त्या ऋतूमध्ये आहोत. where the servants of God are going to hear something like this. आणि जिथं देवाचे जे सेवक आहेत ते असं काहीतरी ऐकणार आहेत. You go up and minister तुम्ही जाऊन सेवा करा वरती and do nothing else आणि दुसरं काय करू नका and speak nothing else आणि दुसरं काय बोलू but नका what God asked you to do, आणि जे देवाने सांगितलं आहे ते करा. and you feel like you did nothing, आणि तुम्हाला वाटत आहे की तुम्ही काय करत and you come नाही down and sit आणि तुम्ही येऊन बसता and you will hear God say, आणि मग देव तुम्हाला सांगत आहे well done. खूप चांगलं केलेलं आहे. Hallelujah. And Hallelujah. God is training me up. He's teaching me to come to that place where I must be able to hear the well done of God when I know that I have not nothing. आणि परमेश्वराचं मला तयार करत आहे अशा ठिकाणी येण्यासाठी की मी ऐकेल की परमेश्वर मला सांगत की तू खूप चांगलं काम केलेलं आहे ज्यावेळेस मी काहीच केलेलं नाहीये. Because I'm sick and tired कारण मी थकलेलो आहे of thinking that I have done something की मी काहीतरी केलंय हे and seeing no दाखवण्यामध्ये effect. आणि काहीच तिथं प्रभाव पडत नाही. No, you work hard. तुम्ही कष्ट करता, You prepared hard. तुम्ही खूप तयारी You केलेली आहे, prayed hard. तुम्ही खूप प्रार्थना And you केलेली stood on आहे your head. आणि तुम्ही ते सर्व You तयारी went on केलेली a आहे, fast. तुम्ही उपवास And you're केलेले feeling आहे good about it. आणि तुम्हाला It त्याच्याबद्दल is चांगलं religion. वाटत आहे. सॉरी It is religion. रिलिजन Religion. आणि हे फक्त धर्म It's a आहे religious mindset. आणि हे एक धार्मिक विचारसरणी आहे. Because God does not want anything of you. कारण परमेश्वराकडे साठी तुमच्याकडून काही नकोय, He just wants your availability. फक्त तुमची उपलब्धता हवी आहे. When He says go there, go there. जो देवा तो म्हणत होतो तिथं जा, तुम्ही तिथं When He जायचं. says stand there, stand there. ज्यावेळेस तो म्हणतो तिथं उभं राहा, तुम्ही तिथं उभं When He राहायचं. says open your mouth, open your mouth. ज्यावेळेस तो म्हणतो तुमचं मुख उघडा, त्यावेळेस तुम्ही तुमचं मुख उघडायचंय. When He says speak, you speak. ज्यावेळेस तो म्हणतो तुम्ही बोला, तुम्ही बोलायचंय. But speak only what He says to speak. पण फक्त तो जे बोलत आहे ते Not तुम्ही your बोलायचंय. knowledge. तुमचं ज्ञान Not your नाही, experience. तुमचा अनुभव Not नाही, your mind. तुमचं मन नाही, Hallelujah. But what He tells you to do. पण फक्त तो जे सांगत आहे And the ते. Spirit of God will manifest. कारण परमेश्वराचा आत्मा तिथं I प्रकट have a होईल. word for the worship team. Every single one who's into worship here. आणि जे कोणी स्तुती आराधनेमध्ये आहे तुमच्यासाठी माझ्याकडे एक The Lord is शब्द going to आहे. change your mindset concerning worship. आणि परमेश्वर तुमची विचारसरणी बदलणार आहे स्तुती आराधनेच्या संबंधाने. You're going to come to a place. तुम्ही अशा ठिकाणी येणार आहात You go up on stage. ज्यावेळेस तुम्ही स्टेजवरती And जाता all that you're concerned about is the worship of your God. आणि तुम्ही फक्त आराधनेकडे बगणारे असे असणार Not about आहात. the technicalities. फक्त टेक्निकल गोष्टींकडे Not तुम्ही about the बघणार नाही. साऊंड कडे तुम्ही बघणार Doesn't नाही. mean that those things are less important. त्याचा अर्थ हा होत नाही की ते कमी Those आहेत. things are important. त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. Skill is important unto God. ते सर्व काही देवासाठी But not at the महत्त्वाचं आहे. expense of you having an experience, a relationship with God. पण त्याच्याहून जास्त महत्त्वाचं आहे त्याच्यासोबत All the नातेसंबंध noise that you असतं. make. आणि जे काय तुम्ही कराल, All the noise that you make. जे काय आवाज तुम्ही All कराल the playing that you do आणि जे काय तुम्ही वाद्य वाजवणार आहे will be empty cymbals. ते फक्त असंच शुष्क असं If असणार God आहे. is not there. तिथं जर का तिथं देव But नसेल तर. if God is with you, पण जर का परमेश्वर तुमच्या you सोबत stand आहे, up there and play one chord. तुम्ही फक्त तिथं उभं राहून The एक Spirit chord of God will वाजवा. manifest in this midst. परमेश्वराचा आत्मा तिथे प्रगट And होणार demons आहे. will flee. आणि जे People will fall down in repentance. लोक तिथे पडतील आणि They पश्चाताप will करू shed their लागतील. old lifestyle. आणि त्यांचं जीवनशैली बदलून जाईल. Bondages will be broken. सर्व बंधनं तुटतील, Bodies will be healed. सर्व शरीर आरोग्य But you didn't पावतील. do anything. पण तुम्ही काय केलं नाही. You are enjoying the presence of God. तुम्ही देवाच्या आराधनेचा You're आणि only सानिध्याचा glorifying आनंद God. घेत आहे, त्याच्या नावाला गौरव देत आहे God will do the work. आणि परमेश्वर ते काम Somebody करणार receive आहे. this. आणि कुणीतरी याचा Hallelujah. स्वीकार करा. Don't strive. Dear friend, don't strive. Brother, sister, don't strive with worship. Worship is simple. आणि तुम्ही वर्शिप करत असताना कुठलेही कष्ट करू नका की त्याच्यात तुम्ही प्रयत्न जास्त करत जाऊ नका. Sometimes it is in the simplicity that God likes to move. आणि ते फक्त सिंपल अशी गोष्ट आहे ज्याच्याद्वारे David परमेश्वराला did not काम even करायचं आहे. sing. आणि तुम्हाला कधीतरी गायची पण गरज पडणार He was नाही. summoned by the king. सॉरी, दाविदाला गायची गरज पडली नाही, त्याला राजाने बोलवलेलं आहे, But he did not sing. पण त्यांनी गायलं नाही. The people told that this guy is a good-looking guy. आणि He's a skilled musician. आणि लोकांनी सांगितलं की तो खूप चांगला दिसणार आहे आणि तो खूप चांगला वाद्य A वाजवतो trained warrior. आणि एक खूप चांगला योद्धा तो आहे Prudent in speech. आणि बोलण्यात खूप चांगला आहे. Good resume.
आणि खूप चांगला असा तो व्यक्ती आहे. Good resume. खूप चांगला रेझ्युमे त्याचा होता. Good resume. त्याचा रेझ्युमे खूप चांगला होता. But there is one thing पण एक गोष्ट आहे that was above all of that in the description that they gave to the king. जे काही लोकांनी त्याच्याबद्दल सांगितलं. The last section of that resume said like this: the Lord is with him. त्या रेझ्युमेचा शेवटचा भाग होता की परमेश्वर त्याच्या सोबत आहे. You can be a great singer, तुम्ही एक खूप चांगले गायक a असू greट शकता. musician, एक खूप चांगले वाद्यवादक असू an शकता. amazing speaker, एक खूप चांगले बोलणारे तुम्ही असू शकता. a strong warrior. एक महान योद्धा असू शकता. All of that combined, ते सर्व काही एकत्रित जरी आलं but it will avail nothing. पण त्याचा काही उपयोग होणार नाही. But if with all of this, if the Lord is with you, आणि हे सगळं असताना जर का परमेश्वर if the तुमच्या anointing of सोबत the Lord is असेल, upon you, जर का देवाचा गौरव तुमच्यावरती that is आहे, what matters. तेच महत्त्वाचं So आहे. David sat before the king. आणि मग तो He दावीद took आहे, out तो his राजासमोर harp. He took out his harp, त्यांनी त्याचा हार्प घेतलेला his आहे, guitar, त्याचं जे गिटार and आहे ते played a घेतलेलं few आहे chords. आणि त्यांनी काही तिथे वाद्य वाजवलेलं आहे. Nobody taught him that. कुणी त्याला शिकवलं नाही. He did not graduate from the Oxford School of Music. आणि तो ऑक्सफोर्ड स्कूल ऑफ म्युझिक मधून शिकून तिथे आलेला He did not नव्हता. go to any master for musical आणि classes. कुठल्या शिक्षकाकडे तो गेला नाही It was शिकण्यासाठी. his worship unto God. ती फक्त त्याची आराधना होती देवासाठी. And the Lord enabled him to play that instrument. आणि परमेश्वराने सशक्त केलं त्याला ते वाद्य He started to वाजवण्यासाठी. play. आणि त्यांनी ते वाजवू लागलेलं The आहे. evil spirit left him. जे जो दुष्ट आत्मा आहे तो तिथून निघून गेलेला आहे. Mighty exploits is not out of your strength. आणि महत्कृत्य हे तुमच्या सामर्थ्यातून It नाहीये. flows out of your knowledge of God. आणि हे देवाच्या ज्ञानामधून येत It असतं. is talked about David. It says that David was a man after God's own heart. आणि ज्यावेळेस दाविदाबद्दल बोललं जातं तर त्याच्याबद्दल असं बोललं जातं की तो देवाच्या अंतःकरणाच्या मागे जाणारा असा होता. It means that he spent his life knowing his God. आणि त्याचा अर्थ हा होतो की त्यांनी त्याचं संपूर्ण जीवन देवाला जाणण्यामध्ये व्यतीत केलेलं Even आहे. when he slipped in sin and fell, जरी सुद्धा तो पडला पापामध्ये, he knew that God is a God who can forgive. आणि त्याला ठाऊक होतं की देव हा देव आहे जो क्षमा करू शकतो. And somebody here needs to know that. आणि हे कोणाला तरी जाणणं फार God is a गरजेचं God who आहे. can forgive. परमेश्वर हा देव आहे जो क्षमा करू शकतो. There is forgiveness with him that he may be feared. आणि त्याच्यामध्ये क्षमाशीलता आहे ज्याच्याद्वारे तुम्ही त्याचं भय There धरायला is पाहिजे. forgiveness with God that he may be feared and worshipped. आणि त्याच्याकडे ती क्षमाशीलता आहे ज्याच्यामुळे तुम्ही त्याची स्तुती आराधना करू शकता The आणि त्याचं भय vilest बाळगू sin that शकता. David committed, जे काही पाप दाविदाने केलं he felt broken about it. आणि त्याच्यामुळे तो भग्न झाला It होता. was hard on him. त्याच्यासाठी ते खूप अवघड असं It होतं. was heavy on him. ते त्याच्यावरती जड होतं. But he knew his God. पण तो त्याच्या देवाला He knew that जाणत if he can होता. turn to God, आणि त्याला माहित होतं की ज्यावेळेस God तो will देवाकडे restore the joy वळेल of salvation to him. आणि त्याला माहित होतं की परमेश्वर त्याला तारण My dear देणार brothers आहे. and sisters, माझ्या बंधूंनो आणि बहिणींनो, mighty exploits are the result of you knowing your God. आणि महत् कृत्य तेव्हाच होतील ज्यावेळेस तुम्ही It's the तुमच्या result of देवाला you knowing your जाणता. God. तुमच्या देवाला जाणण्याचा तो परिणाम Jesus आहे. did not do miracles to show off that he is God. आणि परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्तानी चमत्कार ह्याच्यासाठी केले नाही की तो देव आहे त्याला दाखवायचं होतं. Yes, there were miracles which are specifically called signs to let people know that he is from God. आणि त्याचे जे चमत्कार होते त्यांना चिन्ह सांगितलेले आहेत कारण त्याला हे दाखवायचं होतं की तो देवापासून आहे. But his miracles were not to get the applause of man. आणि त्याचे जे चमत्कार होते ते जे लोक आहेत त्यांच्याकडून कौतुक मिळावं म्हणून नव्हतं. His miracles were not to get the appreciation of man. आणि कुठल्या मनुष्याचं कौतुक मिळावं म्हणून नव्हतं. He did not heal the sick to get applause from man. आणि कुठल्या लोकांनी त्याच्यासाठी टाळ्या वाजवाव्या म्हणून त्यांनी ते लोकांना बरं केलेलं नाहीये. He did not open blind eyes to get appreciated by people. आणि त्यांनी अंध जे लोक होते त्यांना दृष्ट ह्याच्यासाठी दिली नाही की लोक त्यांचे कौतुक In fact, करतील. he was not looking for popularity. तो प्रसिद्धीकडे बघत नव्हता. When he moved around and did miracles, he even told them, don't go and tell anybody. त्यांनी ज्यावेळेस चमत्कार केले त्यांनी हे पण सांगितलंय की कोणाला जाऊन सांगू नका. Hallelujah. हालेलुया. But Jesus, पण येशू when he stood before the crowds, ज्यावेळेस तो त्या he saw गर्दीसमोर the उभा राहिला, multitudes. त्यांनी ते गर्दी He saw the बघितली, sick. त्यांनी ते आजारी लोक He saw बघितले, the demon possessed. त्यांनी ते भूतग्रस्त बघितले. And the Bible says आणि पवित्र शास्त्र that he was सांगतं moved with compassion. की तो तिथे कळवळीने And भरून he healed गेलेला the आहे. sick. आणि मग त्यांनी त्यांना आरोग्य दिलेलं आहे. So how did power flow from him? आणि मग त्याच्यामधून ते सामर्थ्य कसं वाहत Because the गेलं? compassion of God was in him. कारण देवाचा कळवळा त्याच्यामध्ये He knew होता. his father well. त्याला त्याचे वडील माहित He होते felt what the father felt. आणि जे पित्याला वाटलं तेच त्याला वाटलेलं When आहे. he stood in front of a person,
ज्यावेळेस तो एका व्यक्तीसमोर उभा राहिला, he thought what God thought about that person. त्याला तेच विचार आले जे देवाचे विचार होते त्या When he व्यक्तीसाठी. saw the blind, ज्यावेळेस त्यांनी एका आंधळ्याला he मध्ये had बघितलं, compassion on them, त्याला त्याच्यावरती कळवळा just as होता, God had compassion on that जसा person, देवाला त्याच्यावरती कळवळा and he होता. healed the sick. आणि त्यांनी त्याला आरोग्य Miracles दिलेलं were आहे. flowing in his ministry आणि त्याच्या सेवेमध्ये जे चमत्कार because होते he ते वाहत carried the होते. nature of God. कारण त्याच्यामध्ये देवाचा स्वभाव होता. Because his life was about knowing his Father. कारण त्याचं जे जीवन होतं हे जाणण्यामध्ये होतं की त्याचा पिता कोण I have a आहे. word for you. तुमच्यासाठी माझ्याकडे एक वचन आहे. Spend your life knowing God. तुमचं जे जीवन आहे ते देवाला जाणण्यामध्ये Pursue after व्यतीत God. करा. तुम्ही देवाच्या मागे जा. Don't pursue after money. पैशांच्या मागे नाही, Don't pursue after fame. प्रसिद्धीच्या मागे नाही. Dear pastors and ministers, सर्व जे पाळक आहेत आणि don't सेवक आहेत pursue after the big break. आणि ते मोठ्या गोष्टींच्या मागे तुम्ही जाऊ नका. Pursue after Jesus. येशूच्या मागे जा, His knowledge. त्याच्या ज्ञानाच्या Be मागे जा, consumed by Him. त्याच्याद्वारे तुम्ही ग्रासून Be जा, consumed by Him. त्याच्याद्वारे तुम्ही व्यापून जा And the Lord will exalt you आणि परमेश्वर तुम्हाला like उंच no करणार man can आहे. exalt you. जसं कुठला मनुष्य करू The Lord शकत will lift नाही, you up. परमेश्वर तुम्हाला उंच In करणार due time आहे He will do so. आणि योग्य वेळेमध्ये तो ते For His करणार glory. आहे त्याच्या गौरवासाठी. Hallelujah. हालेलुया. His plans for you are greater than your own plans. आणि त्याची जी योजना तुमच्यासाठी आहे तुमच्या I योजनेपेक्षा got news महान for आहे. you. आणि तुमच्यासाठी माझ्याकडे एक बातमी You are not the आहे. best planner for your life. तुमच्या जीवनासाठी तुम्ही उत्तम योजना करणारे नाहीये. I want to repeat that one more time. मला पुन्हा एकदा ते सांगायचं You are not आहे. the best planner for your life. तुमच्या जीवनासाठी तुम्ही The- उत्तम योजना the करणारे Holy Spirit नाहीये. is. पवित्र आत्मा आहे. Hallelujah. हालेलुया. Praise God. Praise God. Praise God. You're called to do mighty exploits. आणि तुम्हाला महत्कृत्य करण्यासाठी बोलवलेलं आहे. Hallelujah. He हालेलुया. stood in front of the tomb of Lazarus and said, Lazarus, come forth. आणि तो लाजाराच्या तिथं टूमच्या समोर उभा राहिला आणि त्याला सांगितलं की तू बाहेर ये. Not to get the glory of man. मनुष्याकडून of man. गौरव मिळण्यासाठी नाही, Not to get the praise of man. त्याच्याकडून कौतुक मिळण्यासाठी नाही, But because he knew that his father will always hear him. कारण त्याला ठाऊक होतं की त्याचा जो पिता आहे तो नेहमीच त्याला बघणार He आहे. prayed that prayer. त्यांनी ती प्रार्थना केलेली आहे. Father, I pray that not because I doubt you, but because the people must know that you always hear me. आणि त्यांनी ही प्रार्थना केलेली आहे की मी ह्याच्यासाठी प्रार्थना करत नाही की माझं तुझ्यावरती शंका आहे, पण लोकांनी तुला जाणलं And he पाहिजे. prayed. आणि त्यांनी ही प्रार्थना And he केली said, come forth, Lazarus. आणि त्यांनी लाजराला बाहेर And he बोलवलेलं come आहे forth. आणि तो बाहेर आला. Hallelujah. हालेलुया. Praise God. प्रेज गॉड. Praise God. प्रेज गॉड. Let your ministry stem from your relationship with God. आणि तुमचं जे सेवा आहे ते तुमच्या देवासोबत असलेल्या If संबंधातून बाहेर येऊ you're द्या. a Bible teacher, let your Bible teaching stem out from your knowledge of God, your relationship with God. जर का तुम्ही एक बायबल शिकवणारे आहात तर तुमचं जे शिकवण आहे ते तुमचं देवासोबत असलेले जे नातेसंबंध आहेत त्याच्यामधून येऊ Your द्या. worship, तुम्ही जर का आराधक your आहात, worship ministry तुमची जी आराधनाची सेवा must आहे be just an overflow of your intimacy with God. आणि तुमची देवासोबत असलेली जी जवळीकता आहे त्याच्यातून ती बाहेर आलेली It असू must be द्या. just an expression that you always carry. आणि ते असं एक तुमच्यामधून दिसलं पाहिजे की ते नेहमीच तुम्ही त्याच्यामध्ये वाहत Not असता. under the lights, फक्त प्रकाशामध्ये not नाही, in front of the people, लोकांसमोर but नाही, even in the locked room that you are in, ज्या बंद खोलीमध्ये तुम्ही आहात तिथं सुद्धा, even inside your bathroom. तुमच्या बाथरूम मध्ये You're सुद्धा a worshipper. तुम्ही एक आराधक You're आहात. a worshipper. तुम्ही एक आराधक On your आहात. night bed, you're a worshipper. तुमच्या बिछाण्यावरती रात्रीच्या You're वेळेस always तुम्ही a आराधक worshipper. आहात. तुम्ही नेहमीच आराधक असणार Because you're a आहात. worshipper, आणि तुम्ही आराधक असल्यामुळे leading people to worship is just automatic for you. आणि तुम्ही लोकांना आराधनेमध्ये घेऊन जाणं खूप सहज It is करू just शकता. effortless for you. आणि ते खूप सहजरित्या तुम्ही करू Because शकता. you're not worried about whether people are following or not. कारण तुम्ही ह्याची काळजी बाळगत नाहीये की लोकांना ते समजत आहे का नाही. Listen, my dear friends, तुम्ही माझं ऐकून घ्या. you can't lead a person तुम्ही लोकांना तिथं unless चालू you are शकत there नाही. already. जोपर्यंत तुम्ही तिथं नाहीये तोवर You can't lead a person to a place तुम्ही लोकांचं मार्गदर्शन करू शकत unless नाही. you know the route to that place. कारण जोवर तुम्हाला त्या जाण्याचा रस्ता माहित नसेल. Somebody listen to me. कुणीतरी माझं ऐका. Worship leaders, listen to me. जे आराधक आहेत त्यांनी माझं You ऐका. can't lead people into worship तुम्ही लोकांना आराधनेमध्ये चालू unless शकत you're already नाही. in worship. जोवर तुम्ही आराधनेमध्ये Unless नाहीये you already तोवर. know what is worship. जोवर तुम्हाला ठाऊक नाही आराधना म्हणजे काय Hallelujah. आहे ते. Praise Hallelujah. God. Praise God. I want to turn to 1 Samuel chapter 16. आणि पहिले शमूएल ह्याचा 16वा अध्याय आपण बघणार Just a आहोत few verses about David. आणि आपण दाविदाबद्दल काही वचनं वाचणार आहोत. Hallelujah. 1 Samuel chapter 16.
Look at this. So Saul was the king, the people's elect. आणि जो शौल होता त्याला लोकांनी निवडलेलं होतं. He was the people's choice. आणि तो लोकांची निवड होता. They rejected the judges that God had placed over them, Israel. आणि इस्रायलांनी जे परमेश्वराने त्यांच्यावरती शास्त्र नेमले होते त्यांचा नाकार केला होता. Samuel was the last in the list. आणि शमूएल त्यांच्यात शेवटचा होता. The prophet judge that he was. The prophet judge that he was. आणि जो भविष्यवर्तक असा तो शास्ता होता. But what to do? पण काय करणार? People came up to him and said, लोक त्याच्याकडे येऊन म्हणाले, we want to be like the rest of the world. आम्हाला बाकीच्या जगासारखं व्हायचंय. We want to be like the nations of this world. आणि हे जगाचे जे राष्ट्र आहेत त्यांच्यासारखं They व्हायचं आहे. despise the fact that त्यांनी हे कमी लेखलेलं they आहे. are God's special people. की त्यांच्याकडे विशेष असे लोक आहेत. They are a nation special, unique under heaven. आणि ते एक असं राष्ट्र होतं जे स्वर्गाच्या खाली होतं. They despise the fact that आणि त्यांनी त्याला कमी लेखलेलं God is आहे in their midst. की परमेश्वर त्यांच्यामध्ये आहे. And they went after the patterns of this world. आणि ते जगाच्या रीतीनुसार जाऊ And they लागले. asked Samuel, आणि मग त्यांनी शमूएलला give us a king. सांगितलं, आम्हाला एक राजा दे. Samuel was grieved in his heart. आणि शमूएलला त्यावेळेस खूप वाईट वाटलेलं He आहे. was sad because he felt the people rejected him. आणि त्याला असं वाटलं की लोकांनी त्याला He took नाकारलेलं the matter आहे. to God. आणि ही गोष्ट त्यांनी परमेश्वराला सांगितली. And God said, relax, prophet. आणि परमेश्वराने सांगितलं, तू Relax, धीर my धर. son. तू धीर धर माझ्या लेकरा. My servant, relax. माझ्या They have सेवकाला not धीर धर. rejected you, they have rejected me. त्यांनी तुझा नाकारलं नाहीये तर मला They नाकारलेलं want a आहे. king, give a king. त्यांना राजा पाहिजे, तू त्यांना राजा दे. So Samuel told the people, आणि मग शमूएलने त्या you लोकांना can't find the सांगितलं, king that you want to have. तुम्हाला जो राजा ठेवायचा आहे ते तुम्ही And they शोधायचा looked आहे. around. आणि त्यांनी इकडे तिकडे They sought बघितलं. after him आणि त्यांनी त्याचा शोध and घेतला. found somebody who was strong. आणि असं कोणाला तरी शोधलं जे Mighty खूप in बलवान valor. आहे आणि खूप महान योद्धा असा आहे. A warrior. एक योद्धा तो होता. He was taller than the rest, above the shoulder. आणि बाकी सर्वांपेक्षा तो उंच असा होता. He was good looking, तो दिसण्यास चांगला होता. handsome. खूप सुंदर दिसायला तो होता. Perfect choice for Israel as a king. आणि खूप चांगला अशी ती निवड होती इस्रायलासाठी राजा म्हणून. But what to do? पण काय करणार? When power comes, people change. ज्यावेळेस ती सत्ता येते त्यावेळेस लोक Unless बदलतात. you are grounded in the word of God. जोवर तुम्ही देवामध्ये रोपलेले नाही. Saul was not grounded in his relationship with God. आणि जो सौल राजा होता तो देवामध्ये His रोपलेला knowledge of नव्हता. God was very shallow. आणि त्याचं देवाचं जे ज्ञान होतं ते खूप कमी असं It was होतं. not deep. ते खोलवर असं नव्हतं. So Saul got corrupted आणि त्याच्याद्वारे तो भ्रष्ट and झाला. God rejected him. आणि परमेश्वराने त्याला And God नाकारलं told आहे. Samuel, आणि मग परमेश्वराने शमूएलला I found a सांगितलं, man मी एक मनुष्य who is शोधलेला after आहे my own heart. जो माझ्या हृदयासारखा आहे. Anoint him as king. सॉरी. Anoint him as king. आणि त्याला तू अभिषेक कर राजा Let the म्हणून. anointing oil flow upon him. आणि त्याच्यावरती ते अभिषेकाचं तेल So वाहू दे. Samuel went आणि मग शमूएल with गेला a flask of oil ते तेलाची कुपी घेऊन. because God told him to go to the house of Jesse the Bethlehemite. कारण देवाने त्याला सांगितलं की तू जेसीच्या घरी जा. So he went to Jesse's house. मग तो जेसीच्या घरी गेला. Jesse has got 8 sons. त्याच्याकडे 8 मुलं आहेत. The first one's name is Eliab. पहिल्याचं नाव एलियाब आहे. The second one's name is Abinadab. दुसऱ्याचं नाव अभिनदाब आहे. The third one's name is Shammah. तिसऱ्याचं नाव शमा आहे. Hallelujah. हालेलुया. Those 3 are already in the royal service of the king. आणि ते आधीच राजाचे जे आहेत ते सेवक आहेत. They are serving in the army. ते आर्मी मध्ये सेवा करत आहेत. So something rang inside Samuel's head. आणि मग शमूएलला असं वाटलं, Samuel thought, त्याला असं वाटलं, my job is easy now. माझं जे काम आहे ते खूप Because he's सोपं got आहे. 3 sons, the eldest 3 sons आणि त्याचे जे सर्वात प्रथम जे 3 are मोठे already मुलं close to आहेत the palace. ते आधीच राजस्थानाजवळ आहेत. They are just behind the king. ते राजाच्या मागे आहेत. So I just need to pull them forward आणि म्हणून मला त्यांना फक्त पुढे and आणायचं say, you आहे. are the next king. आणि त्यांना सांगायचं आहे की तू पुढचा राजा आहे. So when the first son came, म्हणून ज्यावेळेस पहिला मुलगा आला Samuel was excited. आणि जो शमूएल होता तो उत्तेजित Surely झाला. this is the anointed of the Lord. आणि खरंच हाच तो अभिषिक्त आहे. And God said, आणि देवाने सांगितलं no. नाही. And the next one came. मग दुसरा आला. God said no. देवाने सांगितलं The नाही. third one came. तिसरा आला. God said no. देवाने सांगितलं God said, नाही. I don't look at the outside, I look at the inside. आणि परमेश्वराने सांगितलं मी बाह्य स्वरूप बघत नाही तर And आतमध्ये he बघत असतो. asked, Samuel asked Jesse, आणि मग शमूएलने जेसीला विचारलं, after 7 sons passed by, ज्यावेळेस 7ही मुलं त्याचे झाले होते, is that all you have? हे तेवढेच आहेत का? Is that all your sons? हेच फक्त तुझे मुलं आहेत का? Jesse said, yeah, there is one more, but he is just a shepherd boy. आणि एकच आहे आणि तो एक शेपर्ड बॉय आहे. He is out in the fields. आणि तो बाहेर रानामध्ये आहे. I have some sheep.
आणि माझ्याकडे काही गुरेढोरे आहेत. These guys are into battle and war and all, but he likes to spend time with his guitar. आणि हे जे लोक आहेत ते सैन्यामध्ये असतात आणि तिथे ते असतात, पण त्याला He plays a little bit of music. That's what he says. आणि त्याला त्याचं फक्त वाद्य वाजवायला आवडतं आणि ते तेच करत असतो. I have not heard him playing. मी कधी ऐकलं नाही त्याला वाद्य Because most of the वाजवताना. time he's in the field taking care of my sheep. कारण पुष्कळशा वेळेस तो रानामध्ये असतो आणि गुरेढोरांची काळजी घेत असतो. God told Samuel, get him. आणि देवाने सांगितलं शमूएलला And त्याला they आण. summoned David to the presence. आणि मग ज्या वेळेस दावीद तिथे आला And the Bible says Samuel refused to sit down till he came to the presence of Samuel. आणि पवित्र शास्त्रात सांगतात शमूएलने बसलाच नाकारलं. The prophet of Israel stood जो इस्रायलाचा प्रॉफिट होता तो तिथे उभा राहिला, तो तिथे थांबून राहिला till the anointed of the Lord came. जोवर देवाचा The अभिषेक chosen येत one नाही, came. जोवर तो निवडलेला आला People are going to stand लोक थांबून in राहणार wait आहेत. थांबून राहणार आहे till you step up जोवर तुम्ही to उठून where उभे God राहत wants you नाही. to step up. जिथं देवाची इच्छा There आहे are तुम्ही places that are kept in waiting for you. असे ठिकाण आहे Because जे only you can तुमच्यासाठी fulfill the थांबून call that आहे. God has placed upon you. कारण ते फक्त तुम्हीच पूर्ण करू शकता. They sought all over, त्यांनी सगळीकडे बघितलेलं but they आहे, couldn't find one like you. पण त्यांनी तुमच्यासारखं God, कोणीच दिसलेलं because नाही. God has already selected you, chosen कारण you. परमेश्वराने तुमची निवड केलेली And आहे. David came, आणि मग दावीद आला and Samuel poured the oil upon him आणि मग शमूएलने त्याच्यावरती ते तेल ओतलेलं and आहे anointed him. आणि त्याला अभिषेक दिलेला आहे. Long story short, आणि थोडक्यात सांगायचं this झालं same म्हणजे David त्याच दाविदाने stood before Goliath. त्यांनी गलियातासमोर तो उभा When the राहिला. ranks of Israel went fleeing, इस्रायलचे जे महान योद्धे होते ते he पळून गेलेले होते spoke a language which Israel did not even know. आणि तो एक अशी भाषा बोलत होता जी इस्रायलला ठाऊक सुद्धा नव्हती. He looked at Goliath and said, "How dare this uncircumcised Philistine defy the ranks of Israel?" आणि त्यांनी गलियाताकडे बघितलेलं आहे आणि म्हटलेलं आहे की हा सुनता न केलेला व्यक्ती कसा इस्रायलामध्ये येऊ शकतो. I'm going to close in 2 minutes. आणि मी 2 मिनिटात You know संपवणार what he आहे. was talking? आणि तुम्हाला ठाऊक आहे He का was तो काय talking out बोलत of his आहे. knowledge of God. आणि तो देवाच्या त्याच्या There was ज्ञानासंबंधाने covenant बोलत language. आहे. ती एक देवाची करारबद्ध There is covenant असलेली language. ती अशी भाषा आहे, You are कराराची an भाषा आहे. uncircumcised Philistine. आणि तू सुनता न केलेला फिलिस्तीन, But I am God's child. I am God's servant. पण मी देवाचा सेवक You आहे. cannot defy the ranks of Israel. आणि तू इस्रायलचे लोक आहेत Because we are God's people. कारण आम्ही देवाचे लोक आहेत, तो आमच्या विरोधात येऊ शकत Do नाही. you have that conviction? तुमच्याकडे ती टोचणी Do आहे you का? carry that conviction? You heard about conviction when Pastor was ministering yesterday. You got to carry that conviction. You are God's chosen one. आणि तुम्हाला ती टोचणी असली पाहिजे, तुम्ही देवाचे निवडलेले Speak आहात the language of the covenant. आणि कराराची भाषा तुम्ही Speak the बोला language of the knowledge of God. आणि देवाच्या ज्ञानाची तुम्ही भाषा बोला Speak the knowledge of God's word. आणि देवाच्या वचनाची तुम्ही भाषा And बोला you will do mighty exploits. आणि तुम्ही महत् You कृत्य will bring करता down Goliaths. आणि तुम्ही गल्याताला You मारता will bring down Goliaths. तुम्ही गल्याताला He मारता put on the armor. तुम्ही ते जे आर्मर आहे ते तुम्ही घाला The guy who was wearing t-shirt and shorts. आणि एक टी शर्ट आणि शॉर्ट्स घातले होते Because त्याने. that's what he's used to. कारण त्याला त्याची सवय Shepherd आहे. boy. तो कारण एक शेपर्ड होता, But Saul gave him a heavy armor. पण शौलाने त्याला एक महान मोठाचं शस्त्र दिलेलं आहे. David said, I don't need this. त्यांनी सांगितलं मला ह्याची गरज नाही, Because I go in the knowledge of my God. कारण मी माझ्या देवाच्या Go in the knowledge नावामध्ये of your जातो. God. तुमच्या देवाच्या ज्ञानामध्ये That is तुम्ही your जा strength. आणि तेच तुमचं That सामर्थ्य is your आहे, protection. तेच तुमचं कवच That आहे, is your clothing. तेच तुमचं कपडे आहेत. And he took 5 stones आणि त्यांनी 5 दगड and took the घेतले sling. आणि ते Because गोफन God त्यांनी had trained घेतले. him to do that. आणि त्याला असं शिकवण्यात आलं होतं, त्यांनी स्वतःला असं शिकवलं With the घेतलं. first shot, पहिल्या शॉट मध्ये he fell Goliath to the ground. त्यांनी गल्यात त्याला मारून टाकलेलं God आहे is going to do the same thing with you. आणि परमेश्वर तेच तुमच्या सोबत I करणार don't आहे. want to exceed my time. आणि मला माझा वेळ वाढवायचा नाहीये, But I want to tell you something. पण मला तुम्हाला सांगू द्या, All it takes to do great exploits is the knowledge of your God. आणि जे तुम्हाला करायला लागतं ते फक्त हेच आहे की तुमच्या pursue the देवाचं knowledge of ज्ञान असलं God. पाहिजे. देवाचं ज्ञान तुम्ही You may तुमच्याकडे stand असलं up to your पाहिजे. feet. आपण उठून उभे राहूया. I'm going to pray for you. मी तुमच्यासाठी प्रार्थना Father, in the करणार आहे name of Jesus, पित्या येशूच्या let the नावामध्ये. zeal of the knowledge of God आणि तुझं ते ज्ञान आहे consume your people. ते लोकांमध्ये येऊ दे Let the passion to pursue after you, आणि तुझ्या मागे येण्याचा आवेश Consume त्यांच्यामध्ये your दे. people. त्यांना तू आच्छादून टाक, let them come after you. त्यांना तुझ्या मागे येऊ Let them दे, get into the word of God. त्यांना देवाच्या Let वचनामध्ये them येऊ find दे out about themselves in the word of God. आणि त्यांना त्यांच्याबद्दल देवाच्या Let वचनामध्ये them find शोध out करू what दे. you think about them. त्यांना तू त्यांच्याबद्दल काय विचार करतो हे And let them समजू walk दे. in the conviction of what you say about them. आणि तू जे त्यांच्याबद्दल सांगतो त्या टोचणीमध्ये त्यांना चालू Let दे mighty exploits be easy for them. आणि त्यांच्यासाठी महत्कृत्य हे सोपे असू दे, Because let it stem from the knowledge of who their God is. कारण त्यांना माहित आहे की त्यांचा देव आहे And कोण their आहे आणि त्याच्या position in ज्ञानामध्ये Christ.
आणि त्यांचं देवामध्ये असलेलं स्थान त्यांना ठाऊक I आहे bless them with this knowledge. आणि ह्या ज्ञानाने मी त्यांना I आशीर्वादित bless करतो them with this conviction. आणि ह्या टोचणीने मी त्यांना आशीर्वादित I करतो bless them with this kind of intimacy. आणि ह्या जवळीकतेच्या नात्यामध्ये मी त्यांना In आशीर्वादित Jesus' करतो name. येशूच्या नावामध्ये Amen. आमेन Hallelujah. God bless you. हालेलुया